पाहतो आहोत दृश्य ज्याच्यामध्ये विठुरायाचा पोशाख बदलला जातो आहे. अतिशय सुंदर असा भरकरी पोशाख आणि तो बदलला जातो आहे. खूप नाम आता आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडाची ही मूर्ती जरी असली तरी उद्धट नाम घातल्यानंतर शुभ्र वर्ण अशी दिसते. कटावर घेऊन उभा असलेला विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांना स्नान घातलं जात आहे. भक्त पुंडलिकाने दिलेली वीज आपण पाहतो आहोत. त्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दह्याचा उफा दिलेला आहे आणि आरती ओढवून लोण्याचा प्रसाद त्याला दिलेला आहे. अतिशय मंगलमय असं वातावरण, टाळ मृदुंगांचे घोष बाहेर अखंड सुरू आहे. प्रत्येक वारकऱ्याला एकदा तरी हे विटेवर उभं असलेलं सुंदर धाम पाहण्याची इच्छा होती आणि खरोखरच डोळ्यांचं पारणं भेटणारं असलेले दृश्य आहे. म्हणजे नित्योपचार पूजा जशी होते त्याच प्रकारची पूजा इथे केली जात आहे. शर्करा त्याला दिली गेलेली आहे, म्हणजे साखर आहे. मला वाटतं हे असं एकच उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः भक्तांच्या भेटीसाठी या सर्व उपचारांमध्ये तयार होत असतो. खेळीता विणेची तार रमते नाद ब्रह्माचा हुंकार, कणकणात विठ्ठल हा भक्तीचा आधार. पुन्हा एकदा बुद्धच नाम विठ्ठलाच्या मूर्तीने केलेलं आहे. आपण पाहतो आहोत की सर्व श्रींच्या नित्यकर्मातली ही भांडी बुद्ध स्नान आता आपण घालताना पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी बुद्ध स्नान घातल्यानंतर शुभ्र वर्ण अशी दिसते. दिलेली वीज आपण पाहतो आहोत. त्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दह्याचा उफा दिलेला आहे आणि आरती ओढवून लोण्याचा प्रसाद त्याला दिलेला आहे. अतिशय मंगलमय असं वातावरण, शर्करा त्याला दिली गेलेली आहे, म्हणजे साखर आहे. मला वाटतं हे असं एकच उदाहरण आहे भक्तीचा आधार. पुन्हा एकदा बुद्धच नाम विठ्ठलाच्या मूर्तीने केलेलं आहे. आपण पाहतो आहोत की सर्व श्रींच्या नित्यकर्मातली ही भांडी ही चांदीची आहे. काशीहून खास हे आलेलं आहे आणि हे वस्त्र आता विठुरायाला परिधान केलं जात आहे आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर रागवता येतं. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हाती त्यांनी घाल केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट घातल्यानंतर विठ्ठल आणखी पुढे होतात. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू त्याने नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापाशी असतो सर्व काळ म्हणून सकाळबंदी पाठी देवाजवळ असतो निरंतर याचे अधिकार नमस्कारा. नाम्या म्हणे न्या काय बंधू यांचे चरण अंगी परब्रह्म मध पाशी. असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचली जाते, गाथा वाचली जाते तुकारामांची, एकनाथी भागवत वाचलं जातं. आजही रामनवमीच्या काळामध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचलं जातं आणि हजार मंडळी विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित निवडून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य देवाला दिलेलं जात आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळ ही देवाला दिली जात आहे.